इकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा हा गणेशोत्सवानंतर सोडवण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। मुंबईतील 20 जागांवर ठाकरे गटाने दावा केलाय, तर काँग्रेसने 18 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे। कुर्ला, घाटकोपर, पश्चिम वर्सोवा या 3 मतदारसंघांवरून आता या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच आहे, तर भायखळा, जोगेश्वरी, माहीम या मतदारसंघांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू असल्याचं बोललं जातंय। महाविकास आघाडीकडून काही मुस्लिम उमेदवारांना सुद्धा मैदानात उतरवण्याची शक्यता आहे, तर दरम्यान मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या रस्सीखेच नसल्याचं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलंय। महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसला जाणार, तर काँग्रेस आणि ठाकरेमध्ये अजिबात रस्सीखेच नाही असं कोणी म्हणालं ह्याला जागा जाणार जास्त त्याला। तुम्ही या अफवांवरती विश्वास ठेवू नका। इकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा हा गणेशोत्सवानंतर सोडवण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। मुंबईतील 20 जागांवर ठाकरे गटाने दावा केलाय, तर काँग्रेसने 18 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे। कुर्ला, घाटकोपर, पश्चिम वर्सोवा या 3 मतदारसंघांवरून आता या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच आहे, तर भायखळा, जोगेश्वरी, माहीम या मतदारसंघांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू असल्याचं बोललं जातंय। महाविकास आघाडीकडून काही मुस्लिम उमेदवारांना सुद्धा मैदानात उतरवण्याची शक्यता आहे, तर दरम्यान मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या रस्सीखेच नसल्याचं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलंय। महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसला जाणार, तर काँग्रेस आणि ठाकरेमध्ये अजिबात रस्सीखेच नाही असं कोणी म्हणालं ह्याला जागा जाणार जास्त त्याला। तुम्ही या अफवांवरती विश्वास ठेवू नका।